गणपती बाप्पा मोरया. थांबा, 2026 वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. कारण आज आपण जानेवारी 2026 मध्ये कुंभ राशीच्या जातकांनी नेमकं काय करावं हे सरळ आणि स्पष्ट पाहणार आहोत. ग्रहगोचरानुसार कुंभ राशीबद्दल 2026च्या गुड न्यूज आपण याआधी पाहिल्या आहेतच. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तो नक्की पाहावा. कारण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं. त्यासाठी प्रत्येक महिन्यात योग्य कर्म करणं खूप महत्त्वाचं आहे. जानेवारी 2026 पहिला टप्पा 1 ते 13 जानेवारी. ग्रहगोचरानुसार जानेवारीच्या या पहिल्या टप्प्यात कुंभ राशीसाठी एक गोष्ट खूप स्पष्ट आहे. बाहेरच्या गोंधळापेक्षा आतल्या मनाकडे लक्ष द्यायचं. या काळात मन, विचार आणि एकांत हे विषय जास्त सक्रिय राहतात. म्हणून या पहिल्या 13 दिवसात कुंभ राशीने पुढील गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट, एकांताची गरज स्वीकारा. सगळ्यांसोबत राहायलाच हवं हा आग्रह या काळात टाळलेला बरा. थोडा वेळ स्वतःसोबत घालवा. दुसरी गोष्ट, गोष्टी गुप्त ठेवा. तुमचे प्लॅन, आर्थिक बाबी किंवा मनातल्या गोष्टी सध्या सगळ्यांना सांगू नका. तिसरी गोष्ट, खर्चावर नियंत्रण ठेवा. अचानक खर्च किंवा वाया जाणारा पैसा या काळात त्रास देऊ शकतो. चौथी गोष्ट, मनावर जास्त ताण देऊ नका. उगाच भविष्याचा विचार किंवा भीती या काळात वाढू शकते. मन शांत ठेवण्यावर भर द्या. पाचवी गोष्ट, अध्यात्म किंवा ध्यानाकडे वळा. मन स्थिर ठेवण्यासाठी हा काळ खूप योग्य आहे. हा पहिला टप्पा आतून मजबूत होण्याचा आहे, बाहेर मोठी हालचाल करण्याचा नाही. जानेवारी 2026 दुसरा टप्पा म्हणजे 14 ते 31 जानेवारी. 13-14 जानेवारी नंतर ग्रहांची स्थिती बदलू लागते आणि कुंभ राशीसाठी आतून बाहेर येण्याची वेळ हळूहळू सुरू होते. या टप्प्यात आत्मविश्वास आणि कृतीशक्ती वाढताना दिसते. म्हणून या काळात कुंभ राशीने पुढील गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट, आत्मविश्वास वाढवा. स्वतःवर शंका घेणं या काळात थांबवा. तुमच्यात क्षमता आहे हे स्वतःला आठवण करून द्या. दुसरी गोष्ट, छोटे निर्णय स्वतः घ्या. सगळ्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणं टाळा. लहान निर्णय स्वतः घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तिसरी गोष्ट, नवीन ओळखी जपा. हळूहळू लोकांमध्ये मिसळा. नवीन संपर्क पुढे उपयोगी पडू शकतात. चौथी गोष्ट, कामाची सुरुवात करा. ज्या गोष्टी फार काळ मनात होत्या त्यावर छोटं पण ठोस पाऊल टाका. पाचवी गोष्ट, शरीराकडे लक्ष द्या. विशेषतः झोप, थकवा आणि पायाशी संबंधित त्रास याकडे दुर्लक्ष करू नका. कुंभ राशीसाठी शेवटचा महत्त्वाचा संदेश म्हणजे जानेवारी 2026 कुंभ राशीसाठी पहिला अर्धा महिना मन शांत ठेवण्याचा आणि आतून मजबूत होण्याचा आणि दुसरा अर्धा महिना स्वतःवर विश्वास ठेवून कृती करण्याचा आहे. जर तुम्ही हे डूज पाळले तर 2026 मधल्या गुड न्यूजला तुम्ही स्वतःच मार्ग करून द्याल. जानेवारी प्रमाणेच उरलेल्या महिन्यांसाठी काय करावं आणि कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्यासाठी चॅनलवरचा सविस्तर व्हिडिओ पाहावा. डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिली आहे. आणि अशाच मार्गदर्शनासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. गणपती बाप्पा मोरया.